आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। बीडमध्ये वाल्मिक कराड हा संघटित टोळी तयार करून गुंडगिरी करत आहे। त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे। पवन चक्की कंपनीकडून खंडणीसाठी मुंडेंच्याच बंगल्यावर बैठक झाली होती। त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे असा घणाघाती आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यामध्ये सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला। यावेळी ते बोलत होते। मोर्चात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, पत्नी अश्विनी देशमुख आदी सहभागी झाले होते। कराड याचे 100 अकाउंट सापडले आहेत। एरवी 50 पेक्षा जास्त अकाउंट असतील तर लगेचच ईडी चौकशी लागते। वाल्मिक विरोधात मात्र कारवाई झालेली नाही असा आरोपही त्यांनी केला। धस म्हणाले 14 जून 2024 रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वालूबाबा वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली। त्यानंतर 19 जून 2024 रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीत नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, अनंत काळकुटे, अल्ताफ तांबोळी, अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते। त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 3 कोटी ऐवजी 2 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली। त्यानंतर निवडणूक काळामध्ये कंपनीकडून 50 लाख रुपये घेतले असा आरोपही धस यांनी यावेळी केला। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।